सेतू अभ्यास दिवस 15वा इयत्ता 7वी गणित चाचणी क्रमांक 1. मागील 14 दिवसांपासून आपण वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव करत आलेलो आहोत. आता त्या सर्व उपघटकांवर आधारित आज 15व्या दिवशी आपल्याला एक चाचणी सोडवायची आहे. ही चाचणी आहे 15 गुणांची आणि यामध्ये सूचना दिलेल्या आहेत 2 की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि उजवीकडील कंसातील संख्या गुण दर्शवतात. एकूण 15 गुणांची ही चाचणी आहे आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण दिलेले आहेत हे बाजूला उजव्या बाजूला कंसामध्ये इथे दिलेले आहे आणि सर्व प्रश्न आपल्याला सोडवणे आवश्यक आहे. आता प्रश्न क्रमांक 1 पाहूया. योग्य जोड्या लावा. एका बाजूने दिल्या आकृती आणि एका बाजूने दिलेल्या आकृतीचे नाव. क्रमांक 1. ही जी आकृती आहे या आकृतीला दोन्हीही बाजूनी बाणाचे टोक दिलेले नाही आणि अशा आकृतीला म्हणतात रेषाखंड. रेषाखंड. क्रमांक 2 ची आकृती जी आहे ती एका बिंदूतून सुरू झाली आणि एका बाजूला सतत वाढत आहे, एका बाजूने बाणाचं टोक आहे आणि अशा आकृतीला म्हणतात किरण. तिसरी जी आकृती आहे सपाट पृष्ठभागाची, अशा सपाट पृष्ठभागाला म्हणतात प्रतल. आणि चौथी आकृती जी आहे दोन्ही बाजूने बाणाचे टोक आहे आणि ती सतत वाढत आहे, अशा आकृतीला म्हणतात रेषा. प्रश्न क्रमांक 2. खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा आणि या प्रश्नाला गुण दिलेले आहेत 3. ऋण 48. ऋण 48 ची विरुद्ध संख्या आहे धन 48. या 48च्या समोर धन लिहिले तरी चालेल आणि नाही लिहिले तरी ती धन 48च संख्या असते. त्यानंतर आहे 15. 15 ची विरुद्ध संख्या आहे ऋण 15. ऋण 99. ऋण 99 ची विरुद्ध संख्या आहे धन 99. प्रश्न क्रमांक 3. खालील उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 2 गुण. आणि प्रश्न क्रमांक 3 ला एकूण 10 गुण आहे आणि प्रत्येक उपप्रश्नाला 2-2 गुण आहे. पहिला प्रश्न आहे खालील संख्यांचे धनसंख्या आणि ऋणसंख्या असे वर्गीकरण करा. आता धनसंख्या आणि ऋणसंख्यांचा आपण आधी सराव केलेलाच आहे. आता यातील धन कोणत्या आणि ऋण कोणत्या ते एखादा रकाना आखूनही तुम्ही लिहू शकता. धनसंख्या आणि इथे लिहू आपण ऋणसंख्या. ऋण 5 ऋणसंख्येच्या रकान्यात जाईल. धन 9 धनसंख्येच्या रकान्यात राहतील. ऋण 2 ऋणसंख्येच्या रकान्यात आणि धन 23 धनसंख्येच्या रकान्यात. अशा पद्धतीने तुम्ही त्यांचे वर्गीकरण करायचे आहे. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा. खालील संख्या संख्या रेषेवर दाखवा. 3.5, 0.8, 1.9 आणि 4.2 या ठिकाणी मी एक संख्या रेषा आखून घेतलेली आहे. या संख्या रेषेच्या प्रत्येक एककाचे 10 समान भाग केलेले आहे आपल्या मोजपट्टीप्रमाणे. पहिली संख्या आहे 3.5. 3 पूर्ण आहे आणि त्याच्या समोर 5 रेषा घ्यायच्या. 3.5. दुसरी आहे 0.8 म्हणजे 1 पूर्ण झालेला नाही. 1 च्या आधी 8 रेषा घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. 0.8. त्यानंतर आहे 1.9. 1 च्या नंतर 9 रेषा, ही 9वी रेष शेवटची. 1.9. 4.2 4 पूर्ण आहेत आणि त्यानंतर दुसरी रेष. अशा प्रकारे ह्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 3. बेरीज करा. पहिला प्रश्न आहे 9 अधिक वजा 4 म्हणजे ऋण 4. या ठिकाणी धन आणि ऋण
दोघं होऊन जातील ऋण, म्हणून 9 वजा 4, 9 वजा 4 बरोबर 5. प्रश्न क्रमांक 2, 5.1/2 अधिक 3.2/5 अशा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करण्याच्या 2 पद्धती आपण आधी पाहिलेल्याच आहे. एकतर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचे, नंतर त्यांचे छेद सारखे करून त्यांची बेरीज करायची, किंवा जी पूर्ण संख्या आहे त्या दोघांची बेरीज आणि अपूर्णांक संख्यांची बेरीज, कोणत्याही पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर आता आपण इथे घेऊया पूर्णांक संख्यांची पहिले बेरीज करून. 5 अधिक 3 अधिक 1/2 अधिक 2/5. 5 अधिक 3 होतील 8 अधिक, या दोघांचे छेद सारखे नाही आहे म्हणून छेद सारखे करायसाठी तिरपा गुणाकार. 5 गुणिला 1 5 अधिक 2 गुणिला 2 2 4 आणि छेद येतील 5 2 10. 5 अधिक 4 9. 8 अधिक 9 अंश छेद 10 म्हणजेच उत्तर येईल आपलं 8.9/10. प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या व्यवहार्य अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. त्यातला क्रमांक 1 आहे 36/40. दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना छेद आपल्याला 10च्या पटीतला हवा असतो, जसा 10, 100, 1000. आता या 40ला जर आपण 4ने भाग दिला तर छेद आपला 10 होईल, म्हणून अंश आणि छेद दोघांनाही 4ने भाग देऊ आपण. 36ला भाग द्यायचा 4ने आणि 40ला भाग द्यायचा 4ने. 9 चूक 36 म्हणजे उत्तर आले 9. 4 10 40, उत्तर आले 10 आणि 9/10 म्हणजे 0 दशांश चिन्ह 9. त्यानंतर क्रमांक 2चं उदाहरण आहे 9 अंश छेद 8. 8ला कितीने गुणल्यानंतर छेद 10, 100 किंवा 1000 होऊ शकतो तशी संख्या शोधायची. ती आहे 125. 125ने 8ला गुणल्यानंतर 1000 उत्तर येतं, म्हणून अंश आणि छेद या दोघांनाही 125ने गुणून टाकायचं. छेदामध्ये आले 1000 आणि 125 गुणिला 9 याचं उत्तर येतं 1125 आणि 1125 छेद 1000 आहे, म्हणून उजव्या बाजूने 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचे. 1, 2 आणि 3. उत्तर आलंय आपलं 1.125. प्रश्न क्रमांक 5, कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 60 अंश मापाचा कोन काढा व दुभागा. यासाठी मी इथे एक रेष काढून घेतलेली आहे. आपल्याला माप दिलं आहे कोणाचं 60 अंश, तर आपला कोनमापक घ्यायचा आणि कोनमापकाचा हा जो मधातला बिंदू आहे तो या रेषेच्या पहिल्या बिंदूवर ठेवायचा आणि ही जी शून्याची रेष आहे कोनमापकाची ती आपल्या रेषेवर बरोबर मिळती जुळती आली पाहिजे, तंतोतंत जुळली पाहिजे. आता हा झाला 0 आणि शून्यापासून आता 10, 20, 30, 40, 50 आणि 60 इथे आता एक डॉट करून घेतलाय. स्केलच्या सहाय्याने या बिंदूतून हे जे आपण इथे खूण करून ठेवली आहे हे जोडून घ्यायची रेष आणि हा तयार झाला आपला 60 अंशाचा कोन. पुढे आपल्याला सांगितलं आहे की या 60 अंश मापाचा जो कोन आहे त्याला दुभागायचा आहे. कोन दुभागताना कंपासचा म्हणजे चॉकचा इथे वापर करायचा. याचं एक टोक या कोणाच्या बिंदूवर ठेवायचं आणि इथे एक कंस करून घ्यायचा. दोन ठिकाणी हा कंस
ह्या रेषेवर छेदलेला आहे. या कंपासमध्ये थोडंसं अंतर वाढवायचं आणि ह्या पहिल्या टोकावर, या पहिल्या बिंदूतून हे टोक ठेवायचं आणि इथे एक कंस करून घ्यायचा. अंतर तेवढंच कायम ठेवायचं आणि दुसऱ्या बिंदूवर टोक ठेवून हा कंस करून घ्यायचा. हे जे कंस घेतले आहे बरोबर एका बिंदूमध्ये इथे छेदलेले आहेत. इथे एक बिंदू मिळाला आहे आपल्याला. तर या बिंदूमधून आणि ह्या बिंदूमधून जाणारी एक रेष इथे काढायची, म्हणजे आपला कोन दुभाजक इथे आपल्याला मिळेल. आणि या कोणाला आपण नाव देऊन देऊया ए, बी आणि सी. अशा प्रकारे आपण 60 अंश मापाचा कोन काढला आणि त्याला दुभागलेला आहे.